वसई विरार शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालक हैराण झाले असतानाच अखेर या गंभीर प्रश्नावर वसई विरार महानगरपालिकेने भूमिका स्पष्ट केली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार शहरातील अनेक प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाणी ओसरल्यानंतर अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून दररोज वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या असून पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाला विचारणा करण्यात आली असता प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी अतिवृष्टीमुळेच रस्त्यांचे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. पालिकेच्या माहितीनुसार शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे डांबर, खडी आणि मास्टिकच्या सहाय्याने युद्ध पातळीवर बुजवण्याचे काम सुरू आहे. पावसाचा जोर कमी होताच कायमस्वरूपी दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाणार असून नागरिकांना लवकरच या समस्येतून दिलासा मिळेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासोबतच पालिकेने निकृष्ट दर्जाच्या कामाबाबतही कठोर भूमिका घेतली आहे. ज्या कंत्राटदारांनी बांधलेले रस्ते हमी कालावधीतच उखडले आहेत त्यांच्यावर डिफेक्ट लायबिलिटी पिरियड अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित रस्त्यांची दुरुस्ती कंत्राटदारांच्या स्वतःच्या खर्चातून रिस्क अँड कॉस्ट या तत्वावर करून घेतली जाईल असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान नागरिकांनी मात्र प्रशासनाच्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामाला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले आहे. पावसाळा अद्याप संपलेला नसल्याने खड्डेमुक्त रस्त्यांची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाच्या या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत वेगाने आणि प्रभावीपणे होते याकडे आता संपूर्ण वसई विरारकरांचे लक्ष लागले आहे. याबाबत प्रदीप पाचंगे, प्रभारी शहर अभियंता, वसई विरार महानगरपालिका आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. हे बघा, मान्सूनपूर्व तयारी करण्याकरिता आम्ही टेंडर्स काढले होते. बरं, बहुतांशी पॅचवर्क आपलं करण्यात पण आलेलं आहे. पण रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आम्ही पण फिरतो आहोत. काय झालंय की ह्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला आपण 4 ते 8% जो पाऊस झाला तो जवळजवळ 4 दिवसाचा पाऊस, जुलै महिन्याचा अख्खा पाऊस त्या 4 दिवसात झाला. परिणामी कसं आहे, रस्त्यांवर वॉटर लॉगिंग झालंय. त्यामुळे वॉटर लॉगिंगमुळे त्याचा बेसवर पाणी घुसतं आणि त्याच्यामुळे खड्डे पडण्याचं प्रमाण चालू झालेलं आहे. तर याच्यावर करता आता नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी तिथे आम्ही खड्डे भरण्याचं काम चालू आहे. जिथे ते खड्डे मेन रोडवर पहिला आम्ही भरतो, नंतर आतल्या खड्ड्यांवर भरतोय. वेटमिक्स असो, डेब्रिस असो किंवा गरज पडली तर महत्वाच्या रस्त्यांवर मास्टिक, अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे. इथे काही दिवसात ते पूर्ण होईल. पावसाने जर आता उघडीक देतोय, परत पाऊस पडतोय, त्यामुळे काम करायला थोडा त्रास होतोय. हे काम आमचं ध्यानात आहे आणि आम्ही करत आहोत. आणि ज्याने नक्कीच ज्या पॅचवर्क केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ते फुटलेलं आहे त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतोच. त्यात रिस्क अँड कॉस्टवर आम्ही त्यांच्याकडून ते काम पूर्ण करून घेणार आहोत.